आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली सुरू केली आहे आणि मनोज जरांगेंची ही शांतता रॅली सोलापूरमध्येही पार पडली। यावेळी त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांवर टीका केली आहे। देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, छगन भुजबळ यांच्यासह त्यांनी शरद पवारांवरही निशाणा साधलाय। तर त्यांनी नारायण राणेंनाही आव्हान दिलंय। एकंदरीतच त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वच पक्षीय नेत्यांना धारेवर धरले। एक जण सध्या भिकाराकडेच बघत आहे। आला चांगला माणूस होता राव तो, त्याला काय झालं काढू आणि माया नादी लागल्यावर अरे ह्या गॅमवर कुठं कुठं चावल। जर माझ्या मराठ्यांनी किंवा मी तुम्हाला पायच लावला नाही, तुम्ही जाणून बुजून का भांडणे खेळता आमच्याशी? मी जर माझा समाजाचा लढा, माझं रक्त जाळून इमानदारीला लढत असलो, तुम्हाला अडचण काय? कोकणातलं एक जण सध्या भिकाराकडेच बघत आहे। आला चांगला माणूस होता राव तो, त्याला काय झालं काढू आणि माया नादी लागल्यावर अरे ह्या गॅमवर कुठं कुठं चावल। जर माझ्या मराठ्यांनी किंवा मी तुम्हाला पायच लावला नाही, तुम्ही जाणून बुजून का भांडणे खेळता आमच्याशी? मी जर माझा समाजाचा लढा, माझं रक्त जाळून इमानदारीला लढत असलो, तुम्हाला अडचण काय? काल तुमच्या सोलापुरात एक जण बोलला होता, नुसते बोर्ड मासत नाही। जर माझ्या मनात असतं, मी जर वेगळ्या दिमागाचा असतो, तर मी म्हणलं असतं याला धाराशिवच्या बाहेर जाऊनच देऊ नका, म्हणलं असतं नाही। आपण संयम आहे, आपलं कसं आहे, आपला दम महिने असताना एकदा मागं लागलं ना, मग तुमच्या बार्शीच्या आमदाराला माहिती मी काय करत असतो। या देवेंद्र फडणवीसांचा आणि त्या दरेकरचं ऐकून तुम्ही अभियान मराठ्यांच्या विरोधात केलंय, माझ्या विरोधात सुरू केलंय। त्याला षडयंत्र आणि सापळा म्हणलं जातं, मला उघडं पाडण्यासाठी। त्याचा ऐकून तुम्ही पत्रकार परिषदा घेऊ नका, आंदोलन करू नका। मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात माती मिसळायचं काम नका करू। छगन भुजबळला जो नेता जिथं घेऊन जाईल त्या मतदारसंघातला माणूस पाडायचा। छगन भुजबळला जो नेता प्रचाराला नेईल त्या पक्षाचाच कार्यक्रम लावायचा। आता एक फिक्स झालं, सोलापूर पासून सुरुवात। तो जिथं आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब आले होते। देवेंद्र फडणवीस साहेब जर याच्यानंतर त्याला घेऊन हिंडले की ती मतदारसंघ पाळला म्हणून समजायचं।